हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज एका मस्तपैकी आपण गोडाचा पदार्थ करणार आहोत, जो की माहिती आहे आपल्याला मालपुआ वगैरे आपण खातो. तर याच्यापेक्षा एक वेगळा मैदा किंवा गव्हा असं कोणताही न वापरता तांदळाचं पीठ वापरून आपण आणि गूळ वापरून एक मस्तपैकी मालपुआ सारखाच एक टेस्टी पदार्थ बनवणार आहे. तर मी एका टोपमध्ये एक वाटी पाणी गरम करायला टाकलं आणि त्याच्यात अर्धी वाटी गूळ टाकलेला आणि त्याची उकळी काढून घेतलेली, म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळून गेला आणि थोडा चिमूटभर त्याच्यात मीठ टाकलेलं बघा. आणि तिथे एक वाटी तांदळाचं पीठ चाळून घेऊन याच्यामध्ये टाकू शकता आणि ते मिक्स करून असं मस्तपैकी त्याची उकड काढून घेऊ बघा. मस्तपैकी असं त्याचा मंद आचेवर उकड काढून घेऊया आणि आपण एक ताटात काढून घेऊया हे आणि तो थोडं 2 मिनिटं याला थंड करून घेऊया. हे बघा, मस्तपैकी आपला गोडाचा पदार्थ पारंपरिक पद्धतीचा मालपोहा सारखाच लागतो, टेस्टी पण लागतो, असं गोड असतो त्याच्यामुळे. आणि गुळाचा आहे आणि तांदळाचा आहे त्याच्यामुळे हेल्दी पण होतो. इथे मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून असं मस्तपैकी आपला त्याचा गोळा मळून घेतो बघा. मस्तपैकी असा आपला हा मळून येतो मस्त. चांगलं मळल्यानंतर त्याला एक तडा वगैरे जात नाही आपल्याला, म्हणून थोडे चांगले मिक्स करून घ्या. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपले पारंपरिक पदार्थ आपण विसरून जातो, त्याच्यापेक्षा मैदा आणि गव्हापेक्षा ही असे जे चांगले पारंपरिक पदार्थ आपले हेल्दी खाल्ले तर चांगले. ते बघा, इथे मी मस्तपैकी असा गोळा तयार करून घेतला आणि हाताला आपलं थोडं तेल लावून घेतलं, कारण आपल्याला हाताला चिकटायला नको म्हणून. आणि जेवढे पुरीच्या साईजचा आपण असतो तेवढा छोटा गोळा तयार करून हाताच्या दोन्ही साईडून त्याला चपटा असा पुरीचा आकार देऊया. जर तुम्हाला असं नसेल जमेल तर तुम्ही मोठी असली चपातीसारखं असं लाटून त्याच्या वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या पण करू शकता. तर पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीनेच हातावर तो थापून केला जातो, म्हणून मी अशा पद्धतीनेच केलं. हे बघा, या अशा पद्धतीने तुम्ही सगळे बनवून घेऊ शकता. थोडं फक्त तेल हाताला किंवा त्या गोळ्याला लावून तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही हातावर आपल्या मधल्या तळव्यांनी त्याचा फक्त मोठा करत जायचा बघा. अशी पद्धती आमच्याकडे होळीमध्ये हे वडे मस्तपैकी असे टेस्टी वडे बनवले जातात. ते पापड आणि त्याच्याबरोबर पापडीबरोबर खाल्ले जातात. तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही बनवून. इथे मी आता गरम तेल घेतलं आणि तेलात हे आपण फ्राय करून घेणार नाही का. जसं गरम चांगलं तेल करून त्याचं मीडियम तेलमध्ये आपण हे फ्राय करून घेऊ मस्त. बघा, 2 मिनिटं इथं फ्राय करून घ्या. मस्त फुगलेलं आहे बघा, किती मस्त. आणि याला गोल्डन फ्राय करून पलटी करून घेतलाय मस्तपैकी दोन्ही साईडून. त्याला छान कलर येईपर्यंत याला फ्राय करून घे मस्तपैकी. असं तांबूस लाल कलर आला की हे रेडी होतं. हे बघा, मस्त आपले हे चांगले लाल झाले की आपण काढून घेऊया याच्या. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बघा, मस्तपैकी आपले झाले. तर अशाच पद्धतीने सर्व करून घ्या आणि मस्तपैकी ते खाऊन घ्या. जर आवडली तर नक्की ऐका. हे बघा, मी ताट